कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीस असणाऱ्या LIC कॉलनीतील मनोरमा नगरीत अमर भोजने हे त्यांची पत्नी, वडील आणि 2 लहान मुलांसह राहतात. अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतात. सोमवारी रात्री अमर भोजने हे कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घरी त्यांची पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका आणि त्यांचे वडील अनंत भोजने हे घरी होते. सोमवारी सायंकाळी भोजने यांच्या घरातील गॅस पुरवठा करणारी पाईपलाईनची जोडणी करण्यात आली होती, मात्र पुरवठा सुरू केला नव्हता. दरम्यान रात्री उशिरा भोजने यांच्या घरात अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की भोजने यांच्या घरातील आगीचे लोळ घरासमोरील अन्य घरांमध्ये गेले. यावेळी भोजने यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. फर्निचर, प्रापंचिक साहित्य आणि इतर साहित्याचे अक्षरशः तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनंत भोजने, शीतल भोजने यांच्यासह 6 वर्षांचा प्रज्वल आणि 3 वर्षांची इशिका ही मुलगी भाजून जखमी झाली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर भोजने कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर जयवंत खोत, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, मोहसिन पठाण, संभाजी ढेपले, विक्रम कुंभार, सागर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना शीतल भोजने यांचा मृत्यू झाला. सध्या जखमी अनंत भोजने तसंच प्रज्वल आणि इशिका यांच्यावर उपचार सुरू आहेत. गॅस जोडणी पूर्ण होण्या अगोदरच गॅसचा स्फोट कसा झाला अशी विचारणा होतीये. आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेत शीतल भोजने यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं ऐन सणासुदीच्या तोंडावर इशिका आणि प्रज्वल यांचं मातृछत्र हरपल्यानं हळहळ व्यक्त होतीये.